उठल्यावर गणूच्या कामाची गडबड उडालेली होती. कुट्टा केला जनावरांसाठी, त्यानंतर ना बाजारला नेण्यासाठी आंबे सुद्धा व्यवस्थित करत बसला होता. आम्ही मात्र लोणचे बनवायसाठी ना आंब्याच्या फोडी ना वाळत घालत होतो. त्यामध्ये ना मला चिमणीचे पप्पा मदत करत होते. चिमणी आंब्याच्या फोडी खाण्यासाठी ना मध्ये मध्ये करत होती. पाठ भरून आंब्याच्या फोडी झालेल्या होत्या आणि दुपारी ना एवढं कडक ऊन असताना अचानक वातावरण चेंज होऊन ना पाऊस यायला चालू झाला. मी तर लगेच पावसात भिजले, कारण गावाकडच्या पावसाची ना मज्जाच वेगळी असते. चिमणीच्या पप्पांनी सुद्धा एन्जॉय केला, पण छत्री घेऊन, कारण त्यांची लय घाबरायली होती पावसाला. चिमणी मात्र म्हातारीच्या मागे लोडबोड करत होती तिच्या शेंडीसाठी, कारण तिला आईनं घातलेली शेंडी जास्तच आवडलेली दिसत होती. त्यानंतर आज कॅनेलला सुद्धा पाणी आलेलं होतं, त्यामुळे चंबर सगळे चालू झालेले होते. आणि आधी आमच्या मॅडम पाण्याला घाबरल्यानंतर पाण्यातनं काही उठायलाच तयार नव्हते. आणि तिच्या सोबत खेळायला आज ही दीदी सुद्धा भेटलेली होती, त्यामुळे ती तिच्यासोबत मस्त एन्जॉय करत होती. मॅडम आधी पाण्यात जायला घाबरायला होतं ना, आता जाऊन ना डायरेक्ट पाण्यामध्ये बसली होती. लहानपण सुद्धा ना असंच एन्जॉय करत गेले. मला सुद्धा वाटतं तिचं पण असंच जावं, म्हणून दर सुट्टीला आता गावी यावं लागणार आहे. पारी काळी महिना आली होती घरी, मग त्यामुळे ना तिच्यावर सुद्धा आम्ही सगळेजण तुटून पडलेलो होतो, चिमणी सुद्धा बरं का. त्यानंतर आज ना आई सुद्धा जाणार होती, त्यामुळे ना तिची जायची तयारी चालू झालेली होती. म्हातारीला राहा म्हटलं तर काय राहायला तयार होईना गेली, कारण आई आम्ही यायच्या आधी ना 1 महिना राहिलेले आहे. आम्ही यायचं होतो ना, म्हणून तिला थांबवून घेतलं होतं मम्मीने. जाऊ दे आता, किती म्हातारीच्या मागं तर लागावं. सगळ्यांनी म्हातारीचा आशीर्वाद घेतला. तर चिमणीला आईची सवय झाली होती, आता ती कशी करते ते माहित नाही. ती नेमकी झोपली होती, तेवढ्यामध्येच आई गेली. उठल्यानंतर तिला ना कलिंगड दिलं होतं खायला, एन्जॉय करत होती. बघू कसं कसं काय काय होतं. कलिंगड कापल्यालाच होतं, त्यामुळे सगळ्यांनी ना मस्त असं खाऊन घेतलं. आणि आजकाल आमच्या मॅडमना जरा काय झालं की एवढा जास्त राग येतो ना, कोपऱ्यात जाऊन बसतेत लगेच. आणि आता सुद्धा मॅडमना ना मी काहीतरी बोललेल्याचा राग आला होता, त्यामुळे ना अशी काही मस्ती चालू होती तिची. त्यापासूनच एवढा राग आहे मॅडमना. पुढे काय करणार आहेत काय माहित. मॅडमना नाक का नसना, पण नाकाच्या शेंड्यावर ना राग मात्र आहे. चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.